पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे। या प्रकरणी पुणे पोलिसांनी मंगळवारी रात्री 13 संशयितांना रायगड जिल्ह्यातून अटक केली आहे। यामध्ये अनेक जण अल्पवयीन आहेत। या सर्वांना पुण्यात आणण्यात आलंय। अशामध्ये वनराज आंदेकर यांच्या हत्ये प्रकरणात मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड असल्याचा पोलिसांना संशय आहे। सोमनाथ गायकवाडने वनराज आंदेकर यांची हत्या करण्यामागचे खरे कारण देखील समोर आलेले आहे। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। वनराज आंदेकर यांचे हत्ये प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलेलं आहे। सध्या गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे। सोमनाथ गायकवाड या प्रकरणात मुख्य सूत्रधार आहे। गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात नाना पेठेत आरोपी गायकवाडचा साथीदार निखिल आखाडे आणि शुभम दहिबाते यांच्यावर कोयता आणि स्क्रूड्रायव्हरने वार करण्यात आले होते। या हल्ल्यात निखिल आखाडेचा मृत्यू झाला होता। त्याचाच बदला घेण्यासाठी सोमनाथनं संजीवनी जयंत प्रकाश आणि गणेश कोमकर यांच्याशी संगनमत करून वनराज यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती तपासात समोर आलेली आहे। या प्रकरणात पुणे पोलिसांनी आधीच वनराज यांच्या 2 बहिणी, 2 मेहुणे आणि सोमनाथ गायकवाड यांना अटक केली आहे। हे 5ही आरोपी सध्या पोलीस ठाण्यामध्ये आहेत। आता या प्रकरणात आणखी 13 संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या। या सर्वांना रायगड येथील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे। यामधील बरेच जण अल्पवयीन असल्याची शक्यता आहे। त्यांची या हत्या प्रकरणात नेमकी काय भूमिका आहे याचा पोलीस तपास करत आहेत। अल्पवयीन असलेल्या आरोपींना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार आहे। कौटुंबिक आणि मालमत्तेच्या वादातून आंदेकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता। वनराजला संपवण्याचा कट कसा रचण्यात आला, यासाठी शस्त्र कुठून आली, या सर्व बाजूने पोलीस तपास करत आहेत। दरम्यान वनराज आंदेकर यांची रविवारी रात्री 9च्या सुमारास हत्या करण्यात आली। नाना पेठेतील डोके तालीमजवळ त्यांच्यावर गोळीबार आणि कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली। सोनिया दादा निवास इथं वनराज आंदेकर हे चुलत भाऊ शिवम सोबत बोलत होते। त्याच वेळी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला।